रामकृष्ण हरी मंडळी, बघा येत्या 28 तारखेला ऋषी पंचमी आहे. गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी येते, तर ती यावेळेस 28 ऑगस्ट 2025 ला आलेली आहे. तर या दिवशी आपण मासिक धर्म दोष निवारण हे व्रत करत असतो. पंचमीला केलं जाणारं मासिक धर्म दोष निवारण व्रत कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मांडणी कशी करावी हे देखील सांगणार आहे. तर बघा, आधी सांगते की हे व्रत कुणी करावं. ज्या मुलींना म्हणजे कुमारिकांना मासिक धर्म येतो त्या हे व्रत करू शकतात. त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म येतो त्यांना हे व्रत करायचं असतं. आता बघा, हे व्रत करत असताना त्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो की तुम्ही किती वर्ष हे करणार आहात. जसं की 3 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष, तुम्हाला किती वर्ष हे व्रत करायचं हे तुमच्यावर आहे. किंवा मग जोपर्यंत तुम्हाला मासिक धर्म चालू आहे तोपर्यंत देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आता हे व्रत का करतो आपण, तर बघा, मासिक धर्मामध्ये आपण खूप पाळण्याचा प्रयत्न करतो असतो, आपण पाळत देखील असतो, पण तरीही चुकून कळत नकळत आपल्याकडनं हा दोष आपल्याला लागत असतो. हे व्रत बघा, आपण नेहमी पूजा करतो, ती आपल्या परिवारासाठी करतो, आपल्या मिस्टरांसाठी, मुलांसाठी आपण व्रत वैकल्य करतच असतो. पण हे व्रत हे आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे की आपल्याला स्वतःला काही दोष लागू नये, आपल्याकडनं कुठल्या चुका झाल्या असतील तर त्या चुकांचं निवारण होण्यासाठी आपण महिलांनी स्वतःसाठी हे व्रत करायचं आहे. लक्षात घ्या. तर सगळ्यात आधी सांगते बघा की हे व्रत करण्याआधी म्हणजे सकाळी बघा, तुम्हाला स्वच्छ आंघोळ केल्यानंतर डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि धुतलेले धूत वस्त्र तुम्हाला या दिवशी घालायचे आहेत. आणि व्रत, आता बघा, व्रत म्हणजेच उपवास कसा करावा हे आधी आपण बघू. तर व्रत हे कसं करावं, तर बघा, तुम्ही हे व्रत दूध, चहा, कॉफी, फ्रुट्स खाऊन, दिवसभर फ्रुट्स खाऊन हे व्रत करायचं असतं आणि संध्याकाळी हे व्रत सोडायचं असतं, म्हणजे हा उपवास सोडायचा असतो. तर उपवास सोडण्यासाठी मिक्स भाजी तुम्हाला खायची असते. दिवसभर उपवास करून रात्री तुम्ही हा उपवास सोडू शकता. आता दिवसभर यासाठी सांगितलं की फ्रुट्स आणि दूध आणि चहा, कॉफी घ्यायचे, कारण असं म्हणतात की बैलांच्या श्रमातलं पीक जे आहे ते या दिवशी दिवसभर खायचं नसतं. तर संकल्प असा करावा, उजव्या हातामध्ये 2 पडी पाणी घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, 1 फूल घ्यायचं, नाव सांगायचं, मी तृप्ती कश्यप गोत्रातली, गोत्र माहीत नसेल कश्यप म्हणायचं. हे सप्तऋषींचं व्रतपूजन करत आहे. माझ्या मासिक धर्मामध्ये माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्या दोष निवारणासाठी मी हे व्रत करत आहे. हे निर्विघ्नपणे पार पडू द्यात आणि मी हे व्रत किती वर्ष करणार आहात तुम्ही ते सांगायचं आहे आणि मनाभावापासून प्रार्थना करायची आहे. त्याआधी आता बघा, व्रताची जी मांडणी आहे ती तुम्हाला सांगते. पाट टाकायचा, बघा, तुम्ही पाटावर एखादं कापड टाका आणि तुम्हाला यामध्ये 8 सुपाऱ्या लागणार आहेत. ज्या पूजेमध्ये वापरतो ना आपण, त्या 8 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर बघा, सगळ्यात आधी सकाळीच देवांची पूजा वगैरे झाल्यावर तुम्हाला या व्रताची पूजा मांडणी करायची आहे. पाट टाकायचा, पाटावर कापड टाकायचं, आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याच्या 8 सुपाऱ्या ज्या आहेत त्या 8 सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. बघा, जी पहिली सुपारी आहे ना, ती, ज्या बाकीच्या 7 सुपाऱ्या आहेत त्या सप्तऋषींच्या, आणि जी 1 सुपारी आहे ना, म्हणजे मी 8 का सांगितल्या, तर ती 1 सुपारी आपल्याला त्यांची पत्नी म्हणून ठेवायची असते. तर त्या एका सुपारीच्या खाली आपल्याला गहू ठेवायचे असतात आणि बाकीच्या 7 सुपारींच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे असतात, अखंड तांदूळ, आणि त्यावर आपल्याला त्या सुपाऱ्या ठेवायच्या असतात. प्रत्येक सुपारीला आपल्याला, आता बघा, जी आपण त्यांची पत्नी म्हणून जी सुपारी जर ठेवली तिला हळदी कुंकू अक्षत फूल व्हायचं आहे, आणि ज्या बाकीच्या 7 सप्तऋषींच्या ज्या सुपाऱ्या आपण ठेवल्या त्या सुपाऱ्यांना आपल्याला अष्टगंध किंवा गंध, अक्षदा असं व्हायचं आहे आणि फुलं व्हायचे. त्याचबरोबर तुम्ही आपल्याकडे जो लाल कलावा असतो ना हातामध्ये बांधायचा, त्याचं थोडं थोडं तोडून, म्हणजे जसं की जानवं म्हणून देखील तुम्ही त्या सुपारींवर एक ठेवू शकता. स्क्रीनवर फोटो दिसतोय त्या पद्धतीने. त्याचबरोबर ही पूजा करत असताना, आता मलाही तो मंत्र पाठ नाही म्हणून स्क्रीनवर तुम्हाला तो मंत्र तिथे, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा असतो. आता अशी पूजा मांडणी वगैरे दिवसभर तुम्हाला तिथेच राहू द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्ही तिथे ड्रायफ्रुट्स ठेवू शकता आणि धूप लावायचा आहे, तुपाचा दिवा नाही तर मग तेलाचा दिवा तुम्ही तिथे लावू शकता. आता ही पूजा दिवसभर राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची, तर बघा, दुसऱ्या दिवशी
त्या सगळ्या सुपाऱ्यांना तुम्हाला गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत. जी त्यांची पत्नी आहे तिला हळदी कुंकू अक्षत फुल व्हायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिथे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे, दूध साखरेचा. आणि नंतर मग तुम्हाला ती पूजा उचलायची असते म्हणजे बघा, जेही आपण त्या पूजेमध्ये साहित्य वापरलं, जसं की एका सुपारीखाली आपण गहू ठेवले होते आणि 7 सुपारींखाली आपण तांदूळ ठेवले होते, तर ते तांदूळ, ते गहू, त्या सगळ्या सुपाऱ्या, ते सगळे फुलं, हे संपूर्ण साहित्य जे आहे ते आपल्याला विसर्जन करायचं असतं. यातलं काहीही आपल्याला घरी ठेवायचं नाही, ते सगळं दुसऱ्याच दिवशी विसर्जन करायचं. आता बघा, जर तुमच्याकडे कुठे विसर्जन करण्यासाठी असं म्हणजे तलाव वगैरे, नदी वगैरे नसेल, तर तुम्ही काय करायचं, एखाद्या झाडाच्या खाली, मोठं झाड, त्या झाडाच्या खाली जायचं, खड्डा करायचा आणि त्यामध्ये सगळं हे साहित्य टाकायचं आणि त्यावर माती टाकायची वरून. झाडाच्या कोप म्हणजे बुळाशीच करायचं, हे असं दूर करायचं नाही, पाय वगैरे कुणाचा लागला नाही पाहिजे तिथे. त्यामुळे एकदम मंदिरातल्या झाडाच्या तळाशी तुम्ही हे झाडाच्या तिथे तुम्हाला हे सगळं साहित्य तुम्ही माती खाली दाबू शकता, किंवा मग पाण्यामध्ये विसर्जन केलं तर अतिशय उत्तम. असं हे व्रत जे आहे ते आपल्याला मासिक धर्मामध्ये आपल्या चुका ज्या आहेत त्यासाठी, त्याचे दोष आपल्याला लागू नये यासाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं. त्याचबरोबर याची एक कथा देखील आहे, ती सुद्धा मी तुम्हाला ऐकवते.